दूध दरवाढ करावी अशी दूध उत्पादक शेतकऱ्यांची जुनीच मागणी आहे। यासाठी शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्यात आंदोलने निदर्शने केली, परंतु सरकारने काहीही कार्यवाही केली नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर दुधाला 5 रुपये अनुदान दिले आहे, पण यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडली। शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून दुभती जनावरे घेतली, परंतु दुधाला भाव नसल्यानं दूध उत्पादक आर्थिक अडचणीत आला आहे। कसबे सुकेने येथे झालेल्या आंदोलनात केवळ आश्वासने देऊन सरकारने तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न चालविला असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त झाली। संतोष महाराज वाघ, मारुती रानडे, उत्तम भंडारे, वैभव मोगरे यांनी दूध उत्पादकांच्या भावना विशद केल्या। कालच राज्य सरकारने 5 रुपये दुधाला अनुदान जे जाहीर केलेलं आहे, हे इलेक्शन तोंडावर आलं का प्रत्येक पंचवार्षिकला हा नित्यक्रम ठरलेला आहे की सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता यांना कुठले तरी आमिष दाखवायचं आणि मतदान मिळवायचं। परंतु गेले 5-7 वर्षापासून शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे। शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही। ज्या वेळेला शेतकऱ्याकडे माल असतो त्यावेळेला भाव नसतो आणि शेतकऱ्याच्या हातातून माल गेल्यानंतर त्या मालाला भाव मिळतो, अशी शेतकऱ्याची गत असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी सुद्धा कर्जबाजारी झालेला आहे। आज शेतकऱ्यांच्या समस्या खूप अवघड होऊन बसलेल्या आहे, म्हणून सर्वच जनतेला नवपिढी ही कर्ज काढून अण्णासाहेब पाटील यांचे 5-5, 10-10 लाख रुपये कर्ज काढून आणि गायी घेतले। त्या गायींचा 22 रुपयांनी पैसे फिटणार कधी? लाख, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत गायीच्या किमती आहे। याचा शासनाने विचार केला पाहिजे आणि आता शेतकऱ्याचा अंत पाहू नये ही कळकळीची विनंती आहे। आणि शेतकरीच नाही, सर्वसामान्य जनताही भरडले जाऊ राहिली। हे इलेक्शन आल्यानंतर फक्त गाजरं दाखवतात जनतेला आणि इलेक्शन होऊन गेलं, निवडून गेले का त्या गावचे 5 वर्ष होत नाहीये पुढारी कोणतेच। त्यांनी आता तरी जागा व्हावा आणि जनतेची दिशाभूल न करता जनतेला सर्व सुविधा पुरवाव्या। की आजपर्यंत कुठल्याही दूध उत्पादकाला आजपर्यंत 1 रुपयाही तो खात्यावर किंवा असाही मिळाले कॅशमध्ये ते नाही, पण ऑनलाईन त्यांनी करायला लावली, जी प्रोसेस करायला लावली ती करू नये। आजही 1 रुपया पण कोणालाही मिळालेला नाही आहे। आणि आज युवा पिढी माझ्यासारखी यांनी 10-10 लाख रुपये अण्णासाहेब पाटील यांच्या मार्फत, बँकांमार्फत जे लोन घेतलेले, कर्ज घेतलेले, हे हप्ते फेडणं या युवा पिढीला जड जाते। याचाही शासनाने 1 लिटर दूध उत्पादनाला शेतकऱ्यांना 29 रुपये 60 पैसे असा उत्पादन खर्च येत असल्याने सध्याचा मिळणारा 22 ते 23 रुपये प्रति लिटर भाव हा न परवडणारा आहे। यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा अशी मागणी केली। या आंदोलनामध्ये अक्षय झालटे, दीपक भंडारे, उत्तम मोगरे, भाऊसाहेब शेंद्रे, बबन शेवकर, योगेश भंडारे, महेश शिरे, दादाभाऊ पटांगडे, शंकर खुळे, गोकुळ भंडारे, दीपक कटांगडे, तानाजी शेंद्रे, राहुल दयाळ, बाबुराव कटांगडे, तुषार झालटे, समाधान पटांगडे, उद्धव आवारे, अरुण फुकट, अमोल भंडारे, सचिन मोगल, गौरव भंडारे, गौरव डेपले, दिलीप तादनपुरे, हर्षदा आव्हाड, यशवंत नेवरे, दौलत हिरे, किरण भंडारे, उत्तम धुमाळ, सुहास सोनवणे, सदाशिव शेवकर हे उपस्थित होते। पशुधनाचा चाराही महागला असून खाद्याचे भाव 35 रुपये किलो पुढे गेले आहेत। सरकी ढेप, मुरघास, भांडी यांचे भाव दूध उत्पादकांना परवडणारे नाही। अनेक युवा शेतकरी हे दुग्ध व्यवसाय करत असून त्यांनी या व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून गायी आणि म्हशी विकत घेण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे, परंतु दुधाला बाजारभाव नसल्यानं उत्पादन खर्च सुद्धा सुटत नाही। परिणामी सरकारी कर्ज फेडायचे कसे असा सवाल दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला। दिशान्यूजसाठी किशोर बस्ते, कसबे सुकेने, नाशिक।